नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत. एक मोठी बातमी समोर आली असून वाल्मिक कराडला आता 7 दिवसांची पोलीस कस्टडी जी आहे ती देण्यात आलेली आहे. बीड कोर्टाने हा मोठा निर्णय जो आहे तो दिल्याचं पाहायला मिळतंय. याच विषयावर आपण चर्चा करणार आहोत आणि माझ्या सोबत आहेत टॉप न्यूज मराठीचे वृत्त संपादक संदीप चव्हाण सर. सर, वाल्मिक कराडला पुन्हा एकदा 7 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती देण्यात आली. बीड कोर्टामध्ये नेमकं आज काय घडलंय? नक्कीच. मुळातच वाल्मिक कराड जेव्हा काल त्याला MCR मिळाला होता आणि आता जामिनासाठी मार्ग मोकळा झालाय असं त्याचे वकील सिद्धेश्वर ठोंबरे सांगत असतानाच तिकडे SITच्या हालचाली वाढल्या आणि मकोका अंतर्गत त्याला खुनाच्या गुन्ह्यात आरोपी करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. त्यानंतर रात्री त्याच्या छातीत कळ आली, त्यामुळे त्याच्यावर उपचार करण्यात आले आणि मग संपूर्ण रात्र त्याची बीडच्याच तुरुंगात गेली आणि आता बीड कोर्टातच मकोका अंतर्गत त्याच्यावर जी कारवाई करण्यात आली त्यासाठी न्यायालयाकडून ताबा घेण्यासाठी आणि त्याला SIT कोठडी मिळावी यासाठी त्याला सुरेखा पाटील यांच्या कोर्टासमोर हजर करण्यात आलं आणि आज कोर्टानं त्यांना 7 दिवसांची वाल्मिक कराडला 7 दिवसांची SIT कोठडी दिली. 7 दिवसांची SIT कोठडी जरी दिली असली तरी हे जे 7 दिवस आहेत हे SITला मिळालेले जे 7 दिवस आहेत त्या तपासासाठी अत्यंत पूरक आहेत असं समजलं जातं. कारण की SITनं जे काही ग्राउंड स्ट्रॉंगपणे आपले मांडले ते फार महत्वाचे होते आणि सगळ्यात खळबळजनक दावा SITचे अधिकारी अनिल गुजर यांनी जो कोर्टात केला तो फार महत्वाचा आहे संकेत. कारण की त्याला कोणत्या बेसवर कोठडी SIT कोठडी मिळाली हे समजून घेणं फार गरजेचं आहे. जेव्हा 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचं अपहरण झालं होतं ती वेळ होती 3 ते 3:15 दरम्यानची आणि 3:20 ते 3:30 या दरम्यान विष्णू चाटे, सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड यांचं संभाषण झालं होतं असं SITचे अधिकारी अनिल गुजर यांनी कोर्टात सांगितलं. त्यामुळं हा एक खळबळजनक दावा आणि हाच दावा SIT साठी फार महत्वाचा ठरला. कारण की अपहरणाच्या दरम्यान हे जे काही त्यांचं संभाषणाची वेळ मिळती जुळती होतीये त्यामुळं याच्यात कुठेतरी वाल्मिक कराडचा समावेश आहे. म्हणजेच अपहरण आणि त्यानंतरच्या हत्येशी यांचं कनेक्शन आहे वाल्मिक कराडचं. हे कोर्टात किमान आत्ता तरी पुराव्यानिशी मांडण्याचा प्रयत्न SIT कडून करण्यात आला. 10 दिवसांची SIT कोठडी मागण्यात आली होती पण कोर्टानं वाल्मिक कराडला 7 दिवसांची SIT कोठडी दिली. प्रश्न असा आहे, मुळातच आरोपींचे जे वकील आहेत म्हणजे वाल्मिक कराडचे वकील सिद्धेश्वर ठोंबरे हे प्रत्यक्ष तिथे हजर नव्हते पण त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे यामध्ये आपला युक्तिवाद केला आणि या युक्तिवादादरम्यान त्यांनी बरेचसे मुद्दे सरकारी पक्षाचे खोडून काढले. त्यामध्ये त्यांनी असं म्हटले की मीडिया ट्रायल मुळे हा खटला पुढे चालू शकतो का असा प्रश्न उपस्थित केला. आरोपींनी थेट वाल्मिक कराडचं कधीही नाव घेतलेलं नाही असं देखील म्हटलं आणि ही अटक बेकायदेशीर आहे असं म्हटलं. शिवाय वाल्मिक कराडला 302च्या गुन्ह्यात म्हणजे एका गुन्ह्यातून दुसऱ्या गुन्ह्यात ट्रान्सफर करताना म्हणजेच एक्स्टॉर्शन टू मर्डर असं ट्रान्सफर करताना ठोस असे ग्राउंड्सच नाहीयेत. त्यामुळं वाल्मिक कराडवर ही कारवाई कशी काय होऊ शकते त्यावर न्यायाधीश सुरेखा पाटील यांनी देखील हा सवाल उपस्थित केला किंवा प्रश्न विचारला युक्तिवादादरम्यान की केवळ एका फोनच्या बेसवर तुम्ही त्याला 302 मध्ये आरोपी करताय का. पण सरकारी वकिलांनी आपली बाजू त्या ठिकाणी जी मांडली, जे काही ग्राउंड्सचे मुद्दे होते म्हणजे जी काही त्यांना कोठडी हवी होती, रिमांड कॉपी जी होती त्या 10 मुद्दे त्यांनी मांडले आणि 10 दिवसांची SIT कोठडीची मागणी केली. पण आज कोर्टानं त्यांना 7 दिवसांची वाल्मिक कराडला SIT कोठडी दिलेली आहे. त्यामुळं काल जे होतं कालच्या कोर्टात जर आपण पाहिलं केसमध्ये तर इतक्याच दिवसांची कोठडी मागितली होती पण PCR मिळायच्या ऐवजी MCR मिळाला होता आणि जेव्हा न्यायालयीन कोठडी मिळाली तेव्हा वाल्मिक कराडला जामीन मिळणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण त्याच दरम्यान SITनं शिताफीनं वाल्मिक कराडला मकोकाच्या गुन्ह्याखाली कायद्यांतर्गत त्याला 302च्या खुनाच्या गुन्ह्यात ताब्यात घ्यायचंय म्हणून हालचाली सुरू केल्या. मग काल जर आपण जे पाहिलं की न्यायालयीन जो काही ताबा आहे तो घ्यायचा असेल तुमच्याकडे SITला न्यायालयाकडून त्याचा, कारण की तो MCR मध्ये होता त्यामुळे न्यायालयाकडून ताबा घ्यायचा असेल तर तुम्हाला कोर्टात पुन्हा त्याची PC मागवावी लागेल. त्या पद्धतीने आज युक्तिवाद झाला आणि या युक्तिवादादरम्यान SIT कोठडी 7 दिवसांची वाल्मिक कराडला देण्यात आली. सर, CIDने आज आणखीन एक मोठा जो आहे ते कोर्टामध्ये एक
दावा केल्याचं पाहायला मिळतं की वाल्मिक कराड किंवा एकंदरीत संतोष देशमुखांची जी हत्या झाली ती संतोष देशमुख हे आवाजा खंडन प्रकरणामधल्या खंडणीला अडथळा ठरले म्हणून त्यांची हत्या जी आहे ती करण्यात आल्याचं देखील आज युक्तिवादामध्ये बोललं जात आहे. नक्कीच. आणि मुळातच प्रश्न असा आहे की मुळात खंडणीच्या आडवे आले म्हणून तर हा सगळा प्रकार आपण म्हणजे जर आता सगळा विचार केला तर एकतर एक्स्टॉर्शन, अट्रॉसिटी, मर्डर असे 3 प्रकार आहेत त्याच्यात. अट्रॉसिटीची केस वेगळीच आहे, अजून त्या संदर्भात तर कुठेच अजून काही चर्चा झालेली नाही. प्रश्न हाच उरतो की खंडणीचं कनेक्शन आहे मर्डरशी हे आज सरकारी वकिलांतर्फे किमान ग्राउंड लेवलवर आणून पुराव्यानिशी सिद्ध करण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यामुळेच एसआयटीची 7 दिवसांची कोठडी मिळाली. दुसरी गोष्ट, कृष्णा आंधळे कुठं आहे त्याच्याशी यांचं संवाद झाला एका इतक्या दिवसांमध्ये, तर त्याला अजून ताब्यात घ्यायचं आहे, त्याला अजून अटक व्हायची आहे. त्यामुळे त्याच्या तपासासाठी देखील वाल्मिक कराड आम्हाला हवाय असं देखील म्हटलं गेलेलं आहे. दुसरी गोष्ट, आपल्याला आठवत असेल सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड यांची समोरासमोर बसून चौकशी करायची आहे, यासाठी काल कोठडी मागितली होती पीसी, पण ती काही मिळाली नव्हती. तर आता मात्र एसआयटीला ती संधी आहे या दोघांना समोरासमोर बसून प्रत्यक्षात काय घडलं. दुसरी गोष्ट संकेत, याच्यामध्ये या सगळ्या संपूर्ण प्रकारामध्ये जे काही सीडीआर असतील किंवा फोन कॉल्स असतील, फोन कॉल डिटेल्स असतील, यामुळे ही केस आणखी स्ट्रॉंग होत गेली. म्हणजे अशी बातमी समोर आली की जवळपास 2.5 लाख कॉल डिटेल्स तपासण्यात आले आणि त्यातून 6 फोन कॉल्स हे असे सापडले जे विष्णू चाटे याच्याशी किंवा अन्य सहकार्याशी वाल्मिक कराडचा संपर्क फोनवरून झाला होता आणि तो नेमका त्याच दरम्यान झाला होता. आणखी एक एसआयटीनं महत्वाचा मुद्दा आज मांडला, तो म्हणजे ज्या दिवशी खून झाला किंवा हत्या झाली संतोष देशमुख यांची, त्याच दिवशी वाल्मिक कराडनं त्यांना धमकी दिली होती. याचाच अर्थ हे सगळं जे काही घडलेलं आहे या प्रकरणामध्ये प्रत्यक्षात भले तो तिथे नसेल, पण फोनवरून त्यांनी धमकी दिली हे मांडण्यामध्ये एसआयटी अधिकारी या ठिकाणी प्रबळ ठरले. आणि जे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सिद्धेश्वर ठोंबरे या युक्तिवादात सामील झाले होते, त्यांनी जो युक्तिवाद केला त्या युक्तिवादाचा सगळा भाग आणि सरकारी पक्षाचा भाग, ह्या सगळ्या दोन्ही गोष्टींवर न्यायालयानं वाल्मिक कराडला 7 दिवसांची एसआयटी कोठडी देण्याचा निर्णय घेतला. निश्चितच सर, आणखी या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर एकी बाजूला वाल्मिकची कोठडी वाढलेली आहे, 7 दिवसांची पोलीस कोठडी त्याला मिळालेली आहे. कालच त्याला मकोकामध्ये देखील घेण्यात आले. तिकडे सर परळी कुठेतरी आउट ऑफ कंट्रोल झाल्याचं पाहायला मिळतंय. परळीमध्ये आज पुन्हा एकदा कराड समर्थक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. आता सुद्धा जेव्हा त्याला कोठडी झाली त्यावेळी हे सगळे समर्थक जे आहेत ते पुन्हा येत वाल्मिक कराड निर्दोषच आहे असं म्हणतायत. हा, म्हणजे मुळात कसं आहे, आता जर आपण पाहिलं तर म्हणजे काल त्यांच्या जो पत्नीने प्रश्न उपस्थित केला होता मंजिली कराड यांनी की म्हणजे वाल्मिक कराड या गुन्ह्यामध्ये निर्दोष आहे, असेल दोषी तर शिक्षा करा, पण तुम्ही जे काही त्याच्यावर आरोप करताय हे सगळं जातीवादाचा रंग देऊन त्याला अडकवण्यात आलंय. मग सुरेश धस असतील, बजरंग सोनवणे असतील, यांनी मुद्दामून जाणून बुजून हे सगळं करवलेलं आहे, तेच करते करविते आहेत. आणि आमच्या जातीतल्या दोघांना म्हणजे वंजारा जातीतल्या दोघांना मंत्रिपदे मिळाली म्हणून त्यांचा जळफळाट झालाय. मनोज जरांगेंना तर त्यांनी समाजकंटक असं म्हटलेलं आहे. मी देखील मराठा आहे, मी देखील 96 कोळी आहे, मराठा काय करताय. आणि काल तुम्ही जसं धनंजय देशमुखांना म्हणत होतात की तू टाकीवरून खाली उतर, महाराष्ट्राला तुझी गरज आहे, मग आमची महाराष्ट्राला गरज नाही का, अशा पद्धतीनं त्यांच्या पत्नीनं वाल्मिक कराड यांच्या आपली सगळी भूमिका मांडली. पण प्रश्न हाच उरतो की हे जेव्हा तुम्ही आता वाल्मिक कराडची बाजू घेताय किंवा तुम्ही पतीची बाजू घेताय, अरे ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला ती व्यक्ती देखील कुणाचा तरी पती होती, ती व्यक्ती देखील कुणाचा तरी भाऊ होता, ती व्यक्ती देखील कुणाचा तरी बाप होता, ती व्यक्ती देखील कुणाचा तरी मुलगा होता. त्याला तर तुम्ही मारलाय, तो तर मेला या घटनेमध्ये. तुमचा पती तर जिवंत आहे, तुम्ही बघताय त्याला, तो तर मेलाय, त्याला तर बघता येणार नाही. त्याचं कारण त्याच्या मुलीनं जेव्हा बीडच्या मोर्चामध्ये असं म्हटलं होतं की आज म्हणजे कालची घटना म्हणजे बीडचा मोर्चा आज आहे आणि काल आदल्या दिवशी ती म्हणाली होती की आज सूर्य झाकला गेलेला आहे, ढगाळ वातावरण आहे. आणि जेव्हा बीडचा मोर्चा आला त्यावेळी ती म्हणाली की लख प्रकाश पडलेला आहे, सूर्य देखील डोक्यावर आहे, पण माझा बाप माती आड आहे जो मला दिसणार नाही. त्यामुळे जो डोळ्यांच्या आड गेलाय, पडद्याआड गेलाय, काळाच्या पडद्याआड गेलाय, त्या व्यक्तीला बघताच येणार नाही. अशा व्यक्तीच्या बाबतीत तुम्ही हा का नाही विचार केला मग की त्याला देखील मुलं होती, त्याला देखील पत्नी होती, त्याला देखील आई होती, त्याला देखील भाऊ होता. आता जेव्हा वाल्मिक कराडवर गुन्हे दाखल झाले
त्यावेळी मग तुम्हाला सगळ्यांना असं वाटलं नाही नाही आता कोणत्याही परिस्थितीत आपण यांना वाचवायला पाहिजे, यांच्या बाजूने बोललं पाहिजे. मला प्रश्न संकेत हाच उरतो, हाच एक विचारावा असं वाटतं तुला, की जर गुन्हा केला असेल आणि इतके लोक त्या वाल्मिक कराड बाबतीत बोलतायत, तर इतके दिवस गेली 10-15 वर्ष वाल्मिक कराडचे कारनामे आता समोर येत आहेत, तर का नाही आईनं त्याला विचारलं की बाबा आपल्या घरात एवढा पैसा येतोय तो कुठून येतोय, एवढी जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी कुठून जमा होतीये, का नाही पत्नीने विचारलं, का नाही मुलाने विचारलं. तू आपण काल जे लाईव्ह केलं त्यामध्ये आपण त्याच्या गाड्यांचे फोटो दाखवले, त्या सुशील कराड ना, डिफेंडर या गाड्या आहेत, एवढ्या महागड्या गाड्या कुठून आल्या, त्याच्यावर देखील सोलापूर कोर्टात केस दाखल आहे. त्याचे जे काही सहकारी चेले चपाटे गुंडपुंड जी काही तो घेऊन फिरतो, ते गोट्या गित्ते बित्ते तो कुठं गोट्या खेळतोय मला माहित नाही, ही जी सगळी गँग आहे यांच्याकडे हे हत्यारं बित्यारं बंदूक परवानी येतात कुठून. याचा अर्थ हे सगळे तुझ्या जीवावर उड्या मारतात, तू कुणाच्या जीवावर उड्या मारतो. त्यामुळे वाल्मिक कराडचा आता जो काही पुळका आलेला आहे या सगळ्या परळीतल्या त्याच्या समर्थकांना, त्यांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे की आपण ज्याला वाचवायला जातोय, की आपण ज्याच्या बाजूने भांडतोय, त्यांनी काय केलंय हे देखील आपण बघितलं पाहिजे. कारण की त्यांनी आता काय, एकतर मुळात खंडणीमध्ये तो होता आणि आता संतोष देशमुख यांच्या हत्येच्या गुन्ह्यात देखील त्याला घेतलेला आहे. आणि संकेत एक महत्वाचं, काल त्यांच्या पत्नीनं असं म्हटलं की संतोष देशमुखांना ते ओळखतही नाही, संतोष देशमुखांचा त्यांचा काही संबंधही नाही. अरे मुळात प्रश्न हा आहे की संतोष देशमुख, त्यांचं कुटुंब आणि हे जे सगळे जे वाल्मिक कराडाच्या विरोधात बोलतायत ते काय वेडे आहेत की उगाचच वाल्मिक कराडचं नाव घ्यायला, काहीतरी कुठेतरी धागेदोरे जोडतायत म्हणून ना. आणि आता तर एसआयटीने क्लिअर केलेलं आहे की ज्यावेळी संतोष देशमुख यांचं अपहरण झालं 3 ते 3:15 दरम्यान 9 डिसेंबरला दुपारी, त्याच्यानंतर 10 मिनिट 3:20 ते 3:30 या दरम्यान विष्णू चाटे, तो सुदर्शन गुले आणि वाल्मिक कराड यांचा संवाद घडला होता. मग तो जो काही फोन झाला, म्हणजे उदाहरणार्थ आता मी सुदर्शन गुले आणि मी त्याला अपहरण केलं माझ्या गाडीत आहे आणि मला फोन आला कराड जा, वाल्मिक कराड जा, तर काय चहा पाण्याची गप्पा मारणार का मी, काय बोलताय अण्णा कसं चाललंय काय मस्त, आता मी आता इकडे चाललोय समोसा खायला. अरे प्रश्न हा उरतो, ज्याला एक अपहरण केलेली व्यक्ती गाडीत आहे, बरोबर, याचा अर्थ तू फोन केलाय, तर तू फोन कशासाठी केला असेल हे सांगायची गरज नाही लागणार. आता इथं काम झालं का हेच विचारलं असशील, किंवा पुढे काय करायची याच्या सूचना दिल्या असशील, किंवा तुझ्या पंटर लोकांनी तुला सांगितलं असेल अण्णा आता असं असं मी करतोय म्हणून. आता अर्थात हे सगळं कॉल डिटेल्स मध्ये तपासात येईलच पुढे, पण प्रश्न संकेत हा आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या आरोपीला वाचवायला जाताना तेव्हा तुम्ही कितीही आकांड तांडव केला तरी त्यावेळी त्याची दुसरी बाजू पण तपासून घ्या की आपल्यामुळं किती जणांना त्रास झालाय. सर्वसामान्य माणसांनी त्या परळीतलं जगणं कसं मुश्किल झालंय ना, याच्या गोष्टी चव्हाट्यावर मांडायला सुरुवात केली. आता हिमतीने लोक पुढे यायला लागले. त्यामुळे प्रश्न हाच उरतो, कितीही यांनी आकांड तांडव केला, कितीही कराड समर्थकांनी टॉवरवर चढा, अंगावर रॉकेल उठून पेट्रोल घ्या, काय 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 करा, हे सगळं जे तुम्ही करताय ना, हे तुम्हाला पक्क माहितीये की तुमच्या या व्यक्तीनं काय उद्योग केलेला आहे. 15 वर्षात या व्यक्तीने काय म्हणजे भजन कीर्तन केली असं तुम्हाला म्हणायचंय का. त्या व्यक्तीनं काय केलंय याचे अख्खा महाराष्ट्रातला मीडिया, अख्खे पोलीस त्याचे सगळे उद्योग बाहेर काढतायत तपासून, आणि तुम्ही तो अगदी धुतल्या तांदळासारखे असं म्हणताय. याचा अर्थ हे स्पष्ट आहे, कोणत्याही परिस्थितीत वाल्मिक कराडवर आता जे काही जी टांगती तलवार आहे म्हणजे या सगळ्या हत्या प्रकरणातली, ते निश्चितपणे आणखी घट्ट होत जाणार. सर आता जर आपण पाहिलं तर बीड कोर्टाबाहेर प्रचंड गोंधळ सध्या सुरू आहे. कराड समर्थक आणि कराड विरोधक हे आमने सामने आलेले आहेत. तिथं मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आल्याचं पाहायला मिळतं. अरे कशाला पोलिसांना वेटीस धरतायत म्हणावे. प्रश्न हा आहे की एक तर जमावबंदी आदेश जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी जमावबंदी आदेश लागू केला. जमावबंदी आदेश लागू केल्यानंतर काय अर्थ आहे त्याचा, प्रतिबंधात्मक कायद्याखाली 2 किंवा 2 पेक्षा जास्त लोक जमा झाले तर त्यांना थेट कारवाई करता येते. का नाही पोलीस त्यांच्यावर कारवाई करत आहेत. काल टायर जाळले, काल रॉकेल उतरून अंगावर पेटून घेण्याचा प्रयत्न केला गेला, ठिय्या आंदोलने केली, टॉवरवर चढले, आणखी काही काय बाजारपेठा बंद होते. ते काय म्हणजे असं केलं का, चला चला अंडाला आत घेतलाय चला बंद करा. अरे नाही, धमक्या देऊन तुम्ही बंद केलेत, रॅल्या काढल्यात तुम्ही,
40-50 टाळकी घेतली आणि बोंबलत होता त्या बाजारपेठेत आणि व्यापाऱ्यांची दुकानं बंद करायला लावली तुम्ही. एका माणसाचं दुकान दिवसभरात बंद होणं आणि त्याला किती त्याचा तोटा होणं हे त्याचं त्यालाच माहिती. म्हणजे हा एवढा सगळा त्या ठिकाणी गोंधळ चालू असताना पोलीस का नाही कारवाई करत आहेत? जी काय नुसताच फौज फाटा त्या वाल्मिक कराडच्या मागे पळवत आहे. अरे बीड मध्ये तैनात करा ना तुमचे स्पेशल टास्क फोर्स असतील किंवा आणखी बाकीची काही राज्य राखीव दल असतील. कशाला तिथले समर्थक हा एवढा सगळा हे करतात? द्या ना फटके. पण प्रॉब्लेम काय आहे, वाल्मिक कराड म्हणजे परळी, वाल्मिक कराड म्हणजे परळीचं ते काय म्हणतो आपण वैभव. अरे कसलं वैभव? वाल्मिक कराडनी जे काय उद्योग केले ते उद्योग आज त्याच्याच जिल्ह्यात. प्रश्न बघ संकेत कसा फार महत्वाचा मुद्दा आहे हा. ज्या वाल्मिक कराडनी त्याच्या जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यातल्या कोर्टांमध्ये तुरुंगांमध्ये खोट्या केसेस करून माणसांना डांबलं ना, आज त्याच कोर्टामध्ये त्याच तुरुंगामध्ये त्याला राहावं लागतंय. केजच्या कोर्टात, मग केजच्या तुरुंगात, बीडच्या कोर्टात, मग बीडच्या तुरुंगात. म्हणजे तुम्ही खोट्या केसेस करून ज्यांना आत टाकलं ना, आज तुम्हाला त्याच ठिकाणी जायची वेळ आली. निश्चितच सर. आणि या सगळ्यामुळे जर आपण पाहिलं तर आता SIT पुन्हा एकदा ऍक्शन मोडवर आलेली आहे. SIT कडनं 7 दिवसाची वेळ घेऊन मग हत्येचं कनेक्शन या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते SIT तपासताना पाहायला मिळते. सर प्रश्न इतकाच उरतोय आता पुन्हा, म्हणजे काल सुद्धा आपण पाहिलं मकोका लागल्यानंतर अवघ्या 10 मिनिटांमध्ये परळी बंद होते. आता सुद्धा सुनावणी होतेच तोवर कराड समर्थक तिथं जमा होत आहेत, त्यांना काउंटर विरोधक करतायत. हे कुठेतरी सगळं स्क्रिप्टेड किंवा तपास यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उभं करणार आहे. प्रश्नच नाही. तू मला सांग आता आज फार महत्वाचा मुद्दा आहे. काल धनंजय मुंडेंनी जेव्हा हे सगळं परळीतलं सगळं गोंधळ झाला, दर मंगळवारी अजितदादांची मिटिंग असते. त्या मिटिंगला त्यांचे काय मंत्रिमंडळातले असेल किंवा आमदार असतील. धनंजय मुंडे बैठक 10 मिनिटातच उरकून बाहेर पडले आणि तुम्हाला परळीला पाठवलं. आणि आज तर दस्तूर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी होते आणि आधीच डिक्लेअर झालं होतं की सगळ्या आमदारांनी विदाऊट मोबाईल यायचंय, मोदी क्लास घेणार आहेत आणि हे सगळे विद्यार्थी असणार आहेत. गैरहजर कोण होतं? धनंजय मुंडे. का गैरहजर ठेवलं याची कारणं तपासलीत. फार महत्वाचा मुद्दा आहे. धनंजय मुंडे, मोदी हे दोघही कुठल्या परिस्थितीत समोरासमोर येऊ नयेत. दोघेही एका पेंडॉलमध्ये एका सभागृहात येऊ नयेत. कारण की आता ज्याच्यावर आरोप आहे तीच व्यक्ती मंत्रिमंडळातली, तोच आमदार जर मोदींच्या समोर असेल तर उद्या 100% आरोप होणार भाजपवर, थेट पंतप्रधानांवर, की ज्याच्याकडे संशयाची सुई आहे, ज्याच्या जवळच्या व्यक्तींवर आज खुनाच्या गुन्ह्यात मकोका लागलेला आहे, अशा व्यक्तींना तुम्ही समोर बसून ठेवलं. बरोबर ना? म्हणजे तुमच्या समोर अशी व्यक्ती आहे ज्या व्यक्तीकडे संशयाचं बोट आहे, ज्या व्यक्तीचा तुम्ही राजीनामा आतापर्यंत मागितला पाहिजे होता, ज्या व्यक्तीला तुम्ही सबका साथ सबका विकास ना, हा कसला सबका साथ आणि सबका विकास? अमित शहा केंद्रीय गृहमंत्री प्रत्यक्षात जेव्हा महाराष्ट्रातल्या राज्य अधिवेशनासाठी येतात पक्षाच्या, त्यावेळी ब्रतरी काढला का त्यांनी याविषयी, बीड विषयी? नाही. मुख्यमंत्र्यांनी काढला का? मुख्यमंत्र्यांनी ब्रीफ दिलं का त्यांना? गृहमंत्री आहेत ना ते चंद्रशेखर बावनकुळे जे प्रदेशाध्यक्ष, त्यांनी बरं काढला का? मग आज साक्षात मोदी समोर असतील आणि धनंजय मुंडेंना जर बसवलं, साहजिकच आहे फोटो व्हायरल होणार आहेत, साहजिकच आहे. अरे परळीत एवढा सगळा गोंधळ चालू आहे आणि तुम्ही इथे बैठकांना बसलेला आहे, म्हणून बरोबर धनंजय मुंडेंना परळीत पाठवण्यात आलं की या सगळ्या पुढच्या गोष्टी टाळण्यासाठी. आता प्रश्न हाच आहे, धनंजय मुंडेंचा राजीनामा कधी घेतला जातोय? कारण की धनंजय मुंडेंचा राजीनामा जोवर घेतला जात नाही, मी तर म्हणतो ते जर परळीला गेले असतील ना, तर घ्या ना परळीमध्ये एक पत्रकार परिषद आणि डिक्लेअर करा जे काही आता बीड मधलं वातावरण आहे ते वातावरण शांत होईपर्यंत मी राजीनामा देणार. बरोबर ना? हे प्रकरण मरू देत, प्रकरण जाऊ देत, नंतर बघू आपण. बीड मध्ये शांतता प्रस्थापित होण्यासाठी मी आलेलो आहे. मी मुंबईत जाणार नाही. मी तोपर्यंत राजीनामा देईन आणि इथली सगळी व्यवस्था पाहिन. का? बीडचा पालकमंत्री म्हणून तुमची नैतिक जबाबदारी यापूर्वी पण तुम्ही सांभाळलीच होती ना. हा, आता प्रतिपालकमंत्री वेगळा होता ती गोष्ट वेगळी, पण तुम्ही सांभाळली होती, तुम्ही पालकमंत्री होतात कायद्यानं. मग आता बीडमध्ये तुम्ही पत्रकार परिषद घ्या, सरळ सांगा, घ्या ना तिथल्या सगळ्या लोकांना आणि म्हणा की बाबा परळीत आणि बीडमध्ये असे कुठले दंगे धोपे होऊ नयेत, तुम्ही शांत राहा, आरोपी आहेत ते, आणि आता एका गुन्हा त्यांच्यावर दाखल आहे, जी जशी काही पुढे कोर्टात तो निर्दोष आहे का दोषी आहे हे कळेल. तुम्ही काय जनतेला वेटीस धरताय? तुम्ही काय सर्वसामान्यांना त्रास द्यायचा प्रयत्न करताय? त्यामुळं ही जबाबदारी आता कुणाची आहे? मंत्री या नात्यानं. पंकजा मुंडेंची पण जबाबदारी नाही का? ही 2 मंत्री आहेत ना तुमच्याकडे, ही जबाबदारी या दोघांची आहे, विशेषतः धनंजय मुंडेंची आहे.
कारण की तुमच्याकडे संशयाचं बोट तिथं केलं जाते, तुमचा निकटवर्ती आहे असं सांगितलं जातं. त्यामुळे एवढ्या सगळ्या प्रकरणामध्ये संकेत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे धनंजय मुंडेंनी आज किमान पत्रकार परिषद घेऊन शांततेचं आवाहन तरी करायला पाहिजे होतं, किंवा त्याही पलीकडे जाऊन किमान बाबा मी हे प्रकरण जोपर्यंत तपासाच्या गतीपर्यंत जात नाही किंवा तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत मी राजीनामा देतो. पण तेही नाही. राहिली गोष्ट त्यांच्या वरच्यांची. काल एका पत्रकारानं अजित पवारांना प्रश्न केला की असं आहे, ते शेतकरी आहेत आणि त्या शेतकऱ्यांचे यांनी काही लाख रुपये लुबाडलेत म्हणून. बरं, मी तुझ्याकडनं 1 लाख रुपये घेतले असं दादाने त्या पत्रकाराला प्रश्न केला. मी पण शेतकरी आहे, मग मी असं म्हणू का 1 रुपया घेतले म्हणून? अरे पत्रकार तुम्हाला प्रश्न काय विचारतायत? तुम्ही पत्रकारांनाच विचार. ते एक शेतकरी आम्ही अजितदादांना भेटलो असं सांगतायत, आमची कैफियत मांडली असं सांगतायत. ते जाऊ देत, बारामतीतले सुद्धा शेतकरी आहेत त्यात, त्यांचा तरी विचार करा. केवळ बारामती म्हणजे पुणा नाहीये, नांदेड आहे, लातूर आहे, धाराशिव आहे, कितीतरी जिल्ह्यात 141 शेतकरी ऊस तोडणी यंत्र मालक, त्यांचे 11 कोटी 28 लाख रुपये कुठे? कराड आणि करोड. हे काय म्हणजे गणितच दिसतंय, फक्त वरती मात्रा टाकला कराडचा करोड बनते अशी परिस्थिती झालेली आहे. 1,40,224 मतदारांनी जे आहे ते धनंजय मुंडेंना निवडून दिलेलं आहे आणि धनंजय मुंडेंचं मार्जिन तेवढं आहे. त्यामुळं परळी ज्या मतदारसंघातनं ते निवडून आलेत तो मतदारसंघ शांत ठेवणं निश्चितच धनंजय मुंडेंचंच पहिलं कर्तव्य आहे. आणि आजही सर, काल धनंजय मुंडे देवगिरीतनं बाहेर पडले, बाहेर पडल्यानंतर 10व्या मिनिटाला तुम्ही जसं सांगितलं तसं बाहेर पडले, परळीला पोहोचले. आज दिवसभर धनंजय मुंडे परळीत आहेत आणि एवढं सगळं होत असताना धनंजय मुंडे तर शांत आहेतच, मात्र सत्ताधारी पक्षातलंही किंवा गृहमंत्री म्हणून कोणीही या प्रकरणावर काहीच बोलायला तयार नाहीये. त्यामुळे सरकार नेमकं काय करतंय, कुणाला वाचवतंय याचाच प्रश्न इथं निर्माण होताना पाहायला मिळतो. प्रश्नच नाही. परळीतली कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी मंत्री या नात्याने तुमची आहे. मंत्री सोडा, प्रत्येक मतदार, आणि जवळपास सगळ्यात जास्त मतं तर तुम्ही तिथेच घेतलेत महाराष्ट्रात. माझ्यामध्ये पहिल्या का दुसऱ्या क्रमांकाची मतं घेतलीत तुम्ही. मला आठवतं जेव्हा तुम्ही दुसऱ्या क्रमांकाची मतं घेतली तेव्हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. अजितदादा म्हणाले होते बघा या पट्ट्यानं माझ्यापेक्षा जास्त मतं घेतली. आठवतंय ना? देवेंद्र फडणवीसांनी तर त्यांचा सत्कार केला होता. सागरवर बोल. म्हणजे मला हे म्हणायचंय की ज्यांच्यामुळे तुम्हाला मतं मिळाली, ज्या जनतेमुळे मतं मिळाली, त्या जनतेलाच तुम्ही वाऱ्यावर सोडताय का? कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न. अरे त्याच जनतेच्या नरडीचा घोट घेऊन तुम्ही मतं मिळवलीत का मग? कारण की आज त्या जनतेची अवस्था काय आहे? याच परळीमध्ये कितीतरी जणांचे खून पडलेत, याच परळीत कितीतरी जणांना खोट्या केसेसमध्ये अडकवले गेले, याच परळीमध्ये कितीतरी जणांना राखेत बुडवून मारलंय. मग एवढं सगळं त्या परळीत घडत असताना तुम्ही असे शांत कसं काय राहू शकता? मी तर म्हणतो आज एवढं सगळं परळीतलं वातावरण आहे, धनंजय मुंडेंनी किमान एक तरी बाईट द्यायला पाहिजे होती की बाबा जे काय होतंय याच्यावर सगळं लक्ष ठेवून मी आहे, मी इथे परळीत आहे, काही इथं दंगाधोपा होणार नाही. माणसं कुठलीही असो, कराडच्या बाजूची असो किंवा कराडच्या विरोधातली, त्या सगळ्यांना माझं सांगणं आहे की परळीमध्ये शांतता प्रस्थापित व्हायला पाहिजे. बरोबर आहे ना? निश्चितच सर, या सगळ्यामध्ये धनंजय मुंडेंची भूमिका असेल किंवा आता वाल्मिक कराडलाही कोठडी जी आहे ती झालेली आहे. या कोठडीतनं नेमकं काय समोर येतंय हे सगळं पाहणं महत्वाचं निश्चितच आहे. मात्र सर, आता जर आपण पाहिलं तर जमावबंदीचे आदेश असताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर दोन्हीकडचे विरोधक समर्थकांचं प्रमाण खूपच जास्त आहे की जे अगदी टायर पेटवतायत, गाड्यांवर दगडफेक करतायत. अक्षरशः उन्माद जो आहे तो वाल्मिक कराडांच्या समर्थकांकडनं सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. अशा वेळी पोलीस प्रशासनाने तर कारवाई करणं गरजेचंच आहे, मात्र जिल्हा प्रशासनही कारवाई करणं नक्की काही समजेलच मला. मुळात जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिलेला आहे. नवनीत कावत, तसं पाहिलं तर आता हा तपास SIT आणि CID कडे आहे. नवनीत कावत यांनी जिल्हा प्रशासन सांभाळायचं आहे, पोलिसाचे ते प्रमुख आहेत. त्या ठिकाणी जो काही परळीत काल किती जणांवर गुन्हा दाखल झाला? काल टॉवरवर जे चढले होते, ज्यांनी टायर जाळले, ज्यांनी चक्काजाम केला किंवा ज्यांनी आणखी काही उद्योग केले ते आत्मदानाचे वगैरे, हे किती जणांना तुम्ही ताब्यात घेतलेला आहे? म्हणजे तिथली जी कायदा सुव्यवस्था बिघडवण्यामध्ये जे कोण होते हे प्रत्यक्षात तुम्हाला दिसतंय ना, अख्खी माध्यमं दाखवत होती. तर त्यांच्यातल्या किती जणांवर तुम्ही कारवाई केली हेही सांगा. कारवाई करायला तुम्ही घाबरताय का? कारण की प्रश्न हा उरतो, कराड समर्थक त्या परळीमध्ये जरी असतील तरी त्यांचा त्रास ज्यांना होतोय ते देखील तिथे आहेत ना, आणि त्यांना तुम्ही वेठीस धरताय. अशा वेळी त्यांनी कोणाकडे बघायचं? प्रश्न हाच उरतो संकेत की वाल्मिक कराडला 7 दिवसांची SIT कोठडी जरी मिळाली असती तरी आता या 7 दिवसात SIT कडे समोर पण आव्हान आहे की त्याच्या विरोधात स्ट्रॉंग एव्हिडन्स गोळा करणं, कृष्णा आंधळेला शोधण्यासाठी प्रयत्न करणं, विष्णू चाटे यांनी जो काही मोबाईलचा उद्योग केलेला आहे आणि मला आठवेना म्हणतोय, तो मोबाईल कोणत्याही परिस्थितीत मिळवणं आणि मग त्यातून CDR तपासणं. अर्थात जर आता
3:20 ते 3:30 या दरम्यान म्हणजे 9 डिसेंबर रोजी यांच्यामध्ये संवाद झालाय असं जर एसआयटी सांगत असेल तर स्ट्रॉंग एव्हिडन्स शिवाय एसआयटी असं बोलणार नाही. याचा अर्थ त्यांच्याकडे बरेचसे सीडीआर उपलब्ध आहेत. आता प्रश्न हा आहे की नंतर वाल्मिक कराडांनी आणखी कोणाला फोन केलेले आहेत, म्हणजे मी तुला सूचना दिली आहे, तू कोणाला परत आणखी सूचना दिली आहे का, याचा देखील तपास यापुढे आता निश्चित होणार. या 7 दिवसांच्या एसआयटी कोठडीमुळं वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात गेलेला आहे. वाल्मिक ज्यावेळी संतोष देशमुखांची हत्या होत होती तेव्हा सर आपणच या स्टुडिओतनं लाईव्ह केलं होतं की याच विषयाला धरून की त्यांचा मोकारपंथी नावाचा ग्रुप, ज्या ग्रुपवरनं व्हिडिओ कॉल होतो त्या व्हिडिओ कॉलवर लोक लाईव्ह बघतात, मग ते लाईव्ह बघणारे कोण आणि व्हिडिओ कॉल करणारे कोण, असे देखील हा देखील एक तपासाचा मुद्दा आहे. निश्चितच कृष्ण आंधळे कुठे आहे तर अजूनही पोलीस यंत्रणा, तपास यंत्रणा सांगू शकत नाहीत. किंवा मध्यंतरी बातम्या आल्या होत्या की 150हून अधिक पोलीस त्याच्या मागावर आहे, सीआयडीच्या 13 विशेष टीम त्याच्या मागावर आहेत. एवढं सगळं असताना मग तो कृष्ण आंधळे का सापडत नाही का, मग तो पण सुदर्शन घुले किंवा सुधीर सांगळे सारखा पुण्यातनच अरेस्ट होणार, हे सगळे प्रश्न आता इथं या निमित्तानं उपस्थित झालेले पाहायला मिळतात. नक्कीच. मुळात कृष्ण आंधळे आज संकेत 36वा दिवस आहे, अजूनही तुम्ही त्याला पकडू शकला नाहीयेत. मुळात कृष्ण आंधळे जो या सगळ्या आरोपींमधला कमी वयाचा आरोपी आहे, अर्थात तो कमी वय आहे पण त्याचे गुण प्रताप फारच मोठे ते आता आपण बघितलेला आहे. कृष्ण आंधळे काही धुतल्या तांदळासारखा नाही, त्याच्यावर याच्या आधी देखील गुन्हे दाखल आहे. त्यामुळे खून आणि खुनाचा प्रयत्न तर कॉमन आहे सगळीकडे, खुनाचा प्रयत्न तर आहेच कॉमन. म्हणजे या सगळ्या गोष्टींमध्ये आता तर पोलिसांनी वाल्मिक कराडवर आधीच्या गुन्ह्यांची जी जंत्री आहे ना तीच कोर्टासमोर सादर केली. म्हणजे याच्यावर बघा एवढे पण गुन्हे आहेत. जसा तो विषय बापू आंधळे आठवत असेल आपल्याला, बापू आंधळे 29 जून 2024 मध्ये त्यांची हत्या झाली होती आणि या हत्या प्रकरणामध्ये म्हणजे त्यांचा गोळीबार त्यांच्यावर झाला, त्यांना डोक्यात गोळी झाडण्यात आली. बबन गित्ते आणि बाकीचे 4 जण आरोपी करण्यात आले, पण त्यातलीच एक फिर्याद महादेव गित्तेंची आहे जे जखमी झाले होते, त्यांना गोळी लागली होती. त्यांनी फिर्याद जेव्हा परस्पर विरोधी दिली तेव्हा नावं भलतीच निघाली आणि त्या नावांमध्ये वाल्मिक अण्णा असा एक नावाचा उल्लेख आहे जो जितेंद्र आव्हाड, अंजली दमानिया यांनी त्याची एफआयआर कॉपी व्हायरल करून महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणलाय. त्यामधला हा वाल्मिक अण्णा म्हणजेच हा वाल्मिक कराड का, ह्याचा देखील तपास आता एसआयटी केल्याशिवाय राहणार नाही. कारण मरडवाडीचे बापू आंधळे हे सरपंच असतील किंवा मस्साजोगचे संतोष देशमुख सरपंच असतील, सरपंचांनाच संपवण्याची ही भूमिका या परळीमध्ये घडते की का असा प्रश्न आलाय. तुला आठवत असेल परवाच एक सरपंच टिप्पर खाली सापडून अपघात होऊन मेलेला आहे. सरपंचच कसे काय यांना सापडतायत, म्हणजेच थोडक्यात काय, ग्रामपंचायती, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा यांचं सगळं राजकारण, आपल्या पक्षातला हा, आपल्या पक्षातला नाही, हा जवळचा तो लांबचा, त्यात आर्थिक उलाढाल, या सगळ्या गोष्टींचा हिशोब आता 100% सरकार लावल्याशिवाय राहणार नाही. निश्चितच सर, एसआयटी कडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत की एसआयटीने या प्रकरणाचा अगदी निर्भीड आणि सडेतोडपणे कुठल्याही दबावाला बळी न पडता, कुठल्याही धमक्यांना, गुंडगिऱ्यांना बळी न पडता तपास करून संतोष देशमुखांच्या परिवाराला निश्चितच न्याय देणं महत्वाचं आहे. त्यामुळे एसआयटीची जबाबदारी अर्थातच मोठी आहे, त्याबरोबर सीआयडीची देखील जबाबदारी मोठी आहे. बघूया 7 दिवसामध्ये नेमकं काय समोर येत आहे आणि या सगळ्या विषयातले अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. तोवर पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.